मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी थोर नवलाव झाला वांझी पुत्र प्रसवला विंचू पाताळासी जाय शेष माथा वंदी पाय थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला माशी व्याली घार झाली माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हसली हसली थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाम जगननेत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग कारू प्रथम मन पांडुरंग कारू प्रथम मन पांडुरंग कारू प्रथम मन पांडुरंग कारू प्रथम मन भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्तख्या ब्रह्मचित्तला जयांची केली स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेच वंदु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारण्याता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुखे से वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम ब्रह्म स्वरूपम सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा यावरी न करावा आहे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू हे सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू मुंगी उडाले आकाशी तिने गिळले सूर्यासी थोर नवलाव झाला वाझे पुत्र प्रसवला प्रसूस्थळी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत मुक्ताबाई महाराज यांचा असणारा 4 चरणाचा अभंग गोड असा अभंग तुमच्या पुढे सेवेकरता गायलाय विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी साधू संत महंतांच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने गावकरी परिसर सर्वांच्या सहयोगाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अधिष्ठान फार मोठा आहे श्री संत बहिराज जातदेव महाराज जातवेद महाराज यांचा असर हे अधिष्ठान आहे आणि इथं असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह होतोय इथं आल्यानंतर स्वामी महाराजांचं असर दर्शन झालं आमचं परम भाग्य समजतो बरं कमी कीर्तन अनेक आम्ही केले हजारो असतील 5,000 7,000 10,000 लोक असतील तिथं असं कीर्तन केले पण इथं कीर्तन करण्यामध्ये मौजच वेगळी आहे बाबाजी माझ्या पुढे बसलेत माझ्यासारख्या पामरांना काय बोलायचंय प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित से भक्ती जरी बोल गंगावती स्वीकार कीजे अजून एक प्रमाण आपण बऱ्याच वेळा म्हणतो बरं का माझी आ बोबडिया बोला माझी आ बोबडिया बोला माझी बोबडिया बोला माझी बोबडिया बोला चित्त जावे विठ्ठला चित्त जावे विठ्ठला विठ्ठला माझी बोबडिया बोला माझी बोबडिया बोला चित्त जावे विठ्ठला चित्त जावे विठ्ठला 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 माझी बोबडिया बोला माझी बोबडिया बोला बोबडिया म्हणून महाराजांच्या पुढे माझ्यासारख्याने काय बोलावं आपला असं मज पामराय काय थोर पण पायीची वाहन पायवरी साधू संत महंत मंडळी आपल्या पुढे बसलेले असताना आपल्यासारख्या पामराने या ठिकाणी असं फक्त नामचिंतन नामस्मरण सांगावं बाकीचं काही असं बोलू नये आणि त्याच उद्देशाने तुमच्या पुढे या ठिकाणी असणारा उभा आहे सर्व असणारी घोगरगावची असणारी मंडळी बरोबर ना घोगरगावच ना आणि इथं असणारं हे देवस्थान बाल ब्रह्मचारी किसनगिरी महाराजांच्याही पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी परम पूजनीय आदरणीय शांतीब्रह्म आपले भास्करगिरी बाबा त्यांच्याही पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणतात आता 2-3 दिवसापूर्वी बाबाजी येऊन गेले आई साहेबांची तब्येत बरी नाहीये तरी पण वेळेत वेळ काढून आपल्या स्वामी महाराजांवरती एवढं प्रेम आहे
की आई साहेबांची तब्येत बरी नसताना सुद्धा तिकडून इथं आले आणि बाबाजींना असं या ठिकाणी असताना भेट देऊन इथून असताना गेले. एक लक्षात घ्या, संत आणि साधू आणि महात्मे त्याच ठिकाणी येतात कुठं त्यांचं मन ज्या ठिकाणी असणारं रुचतं, मन त्या ठिकाणी असणारं लागतं, अशाच ठिकाणी येतात, कुठेही येत नाही. आणि आपल्या सर्वांचं भाग्य आहे की अशी मोठी विभूती आपल्याला पण लाभली, एवढे मोठे संत आणि साधू आपल्याला लाभले. आपलं परम भाग्याने एक बोलू दादा, या कलियुगामध्ये सर्वात मोठं कोण असेल? संत आणि साधू हेच कलियुगात मोठे आहे बरं का. तुम्हाला मी सांगेल, एका बाजूला देव आला आणि एका बाजूला संत किंवा साधू आले. प्रथमतः पूजा कुणाची करायची? प्रथमतः पूजा कोणाची करायची? संतांची किंवा साधूंची का? देव काय माहिती आपल्याला कोणत्या रूपाने येईल, पण संत किंवा साधू हे मात्र देव दाखवतील, म्हणून पहिली पूजा त्यांची करायची. विठ्ठला 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 विठ्ठला. याकरता बऱ्याच वेळा आपण म्हणतो, देव सारावे परते, संत पूजावे आरते. आलेल्या संतांचं पहिलं पूजन करायचंय. का बरं? ते संत किंवा साधू देवाचं स्वरूप असतात आणि देव खरा दाखवण्याचं काम ते करतात. हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय हरी, प्राप्तीचे उपाय हरी, प्राप्तीचे उपाय हरी, प्राप्तीचे उपाय. धरावे संताचे पाय, धरावे संताचे पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. तेरे साधती साधने, तेरे साधती साधने, तेरे साधती साधने, तेरे साधती साधने. तेरे साधने साधने, तेरे साधने साधने, तेरे साधने साधने, तेरे साधने साधने. देवाची जर प्राप्ती करायची असेल तर गरज आहे संतांची किंवा साधूंची. संत आणि साधू जर मिळाले तर देवाची प्राप्ती आहे, नाहीतर देव कळणं शक्य नाही. म्हणून या कलियुगामध्ये देवापेक्षाही श्रेष्ठ किंवा मोठं थोर कुणाला म्हटलं गेलं? साधू संतांना थोर किंवा मोठं म्हटलं गेलं. मी मानाचं नाही बोलत, बरेच वेळा आपण प्रमाण म्हणतो, साधू थोर जाना, साधू थोर, साधू थोर दादा कलियुगी, साधू थोर दादा कलियुगी, साधू थोर दादा, साधू थोर दादा, साधू थोर दादा कलियुगी, साधू थोर दादा कलियुगी, कलियुगी, कलियुगी. वा, साधू थोर जाना, साधू थोर जाना आणि साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये साधूच थोर आहे, साधू संत आहे, म्हणून तर आपण चांगल्या मार्गावरती असताना चालतो, नाहीतर तो मार्ग आपल्याला कळणं शक्य नाही. आणि त्याच मार्गाने चला. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेचे पंथे चालू जाता. त्यांच्या मार्गाने आपण जर चाललो, त्यांनी जो मार्ग दाखवला त्या रस्त्याने आपण असं चाललो, तशीच जीवन क्रमाना केली तर जीवनामध्ये दुःख येत नाही, परमात्मा निश्चित पद्धतीने मिळाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद आहे साधूच्या दर्शनामध्ये. आणि म्हणून सांगतो मी, इकडं तिकडं नाही जाता आलं तरी नका जाऊ, पण साधू संतांच्या दर्शनाकरता या, आपला उद्धारच आहे. तुम्हाला खरं सांगू, खरा विश्वास साधू संतांच्या ठिकाणी ठेवावा. कोणाच्या ठिकाणी? कोणाच्या ठिकाणी? आमचे गुरुवर्य कधी कधी पाठामध्ये शिकवतात, एक तर विश्वास देवाच्या ठिकाणी असावा, नाहीतर विश्वास संतांच्या ठिकाणी असावा. पण देवाच्या ठिकाणी जर विश्वास ठेवला तर कधी कधी पक्षीपातीपणाच्या बाबतीमध्ये पक्षपातीपणा तो असं करू शकतो. म्हणून त्याच्या ठिकाणी जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा खरा विश्वास म्हणजे संतांच्या ठिकाणी ठेवा. संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा, काही ठिकाणी विश्वास ठेवायचा नसतो. ऐका जरा बारकाईनं, ज्या प्राण्याला नख आहे, नखा असणाऱ्या प्राण्याच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. नदीच्या ठिकाणी सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. कोणाच्या ठिकाणी? नदीच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. प्राण्याला नखा असतील त्या ठिकाणी विश्वास ठेवायचा
नाही, जरा बारका नाही का, ज्याच्या ठिकाणी शस्त्र आहे, शस्त्र बाळगणाऱ्याच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. शस्त्र बाळगणाऱ्याच्या ठिकाणी असणारा विश्वास ठेवायचा नाही. नदीच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. कधी काय घडेल याची शाश्वती नाही. त्याच्यानंतर नख आहेत त्यांच्या ठिकाणी असणारा विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा बोलू, लहान बालक असेल आणि स्त्री असेल अशाही ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. एक श्लोक आहे, फार गोड श्लोक आहे. धन्यवाद धन्यवाद. विठाला विठाला विठला 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 मुलींनी पण श्लोक दिला, मुलांनी श्लोक दिला. आणि तुम्हाला खरं सांगू, ही कृपा आमची नाही, आम्हाला काही येत नाही. ही कृपा स्वामी बाबांसारख्यांची आहे, म्हणून तर ही मुलं लेकरं तयार होतात. मागे जेव्हा असं श्लोक दिले, बाबांनी लांब बसून असं कीर्तन ऐकलं आणि म्हटले, महाराज मुलांनी श्लोक दिले, हे मला आनंद वाटला. म्हणून तर आज म्हटलं लेकरांची थोडस या ठिकाणी असणारे श्लोक ऐकायला मिळावे, या अनुषंगाने मी थोडस असणारा विषय मांडतोय. सुंदर असणारा श्लोक असणाऱ्या मुलींनी असणारा दिला, त्यांनाही धन्यवाद देतो आणि मुलांनाही धन्यवाद देतो. ही परंपरा फार सुंदर आहे आणि या परंपरे इतकी व्यापक आहे. या परंपरेनं स्त्रियांना, मुलांना, सर्वांनाच अधिकार या ठिकाणी असणारा दिलेला आहे. कारण आपली परंपरा म्हणजे सर्वसामान्य नाही, आपली परंपरा म्हणजे वाघाची परंपरा आहे. देवगडची परंपरा म्हणजे कमी परंपरा नाही. ही परंपरा अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ आश्रम परंपरा आहे. अनादी कालापासून चालू असणारी ही परंपरा आहे आणि या परंपरेनं सर्वांना सुंदर असणारा अधिकार दिला. ठीक आहे, कीर्तन इथं राहून उभं राहण्याचा अधिकार स्त्रियांना जरी नाही दिला, पण परमार्थ करण्याचा अधिकार मात्र सर्वांना दिला. ही परंपरा आहे आपली, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून इथं भेदच नाहीये, भेद केलाच नाही, बरोबर आहे? भेद असणारा केलाच नाही. आपल्या परंपरेनं म्हणजे व्यापक आहे, याच्यामध्ये असणारी परिच्छिन्नता नाही, अपरिच्छिन्नता आहे या परंपरेमध्ये. विठ्ठला 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 विठला विठला सुंदर असणारा श्लोक दिला. या असणाऱ्या 4 वस्तूवरती विश्वास ठेवायचा नाही. अजून कोणावरती विश्वास ठेवायचा नाही? ऐका जरा बारकाईनं. लय असणारा विश्वास मित्रावरती पण ठेवायचा नाही. कोणावरती? कोणावरती? तुम्ही ऐकताय जरा? आपली एखादी गुह्य गोष्ट त्याला जर माहीत झाली आणि त्याचा ना आपला जर वाद झाला, तर मला वाटतं बऱ्याच वेळा तो आपल्याला धोका देऊ शकतो. कोण कोण? मना मानाचं नाही बोलत मी. मित्र असा करा, तिन्ही काळामध्ये संगती राहिला पाहिजे असा मित्र करा. आता सध्या काय झाले माहिती का, ते आमची कीर्तनकार मंडळी कीर्तनामध्ये गाणे म्हणतात. हो, तुकोबांचा गाथा, ज्ञानदेवांचा गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, आमचे श्री संत बहिरा महाराज जातिवेदकर यांनी लिखाण केलेला असणारा भैरवी नावाचा असणारा सुंदर ग्रंथ, असणारा श्रीमद भागवतावरती केले असणारा टीका, हे इतके सुंदर असणारे ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी एवढा सुंदर ग्रंथ आहे, गाथा एवढा सुंदर ग्रंथ आहे. हे ग्रंथ आम्ही आता सोडून दिलेत काही मंडळीने. इकडे आपली परंपरा चांगली आहे, इकडे छपक प्रमाण सुद्धा म्हणू दिले जात नाही. आपल्या देवगडची परंपरा फार सुंदर आहे, पण आमच्या भागामध्ये सध्या सासुकी माला पे गाणे म्हणायला लागले आणि त्यांना अडवायला कुणी राहिलं नाही, अडवायला कुणी राहिलं नाही. म्हणून गमत काय झाली माहितीये का, जे बसणारे आहेत नाही हे बोलत नाही आणि न बोलल्यामुळं आमचा सुळसुळाट आहे. पद म्हणा तुम्ही, नाही असं नाही, पण असे पदू म्हणू नका की असताना कुठंतरी कवाला तयार केला, त्या कवाला इथं म्हणू नका. एवढं मात्र सांभाळलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मित्र, मी इथून थोडस लांब गेलो. मित्र करा. 3 प्रकारचे मित्र असतात. काय झालं, एक व्यक्ती आजारी पडला, त्याला भेटण्याकरता एक मित्र आला. मित्र तिथे गेला आणि म्हटला, का रे बाबा तुझं कसं काय? म्हणजे माझं जरा अवघडच आहे. विचारलं, म्हटले का रे तू माझ्यासाठी काय करशील? म्हणजे काही नाही, तुझं माझ्यावरती प्रेम आहे, तुझा माझ्यावरती विश्वास आहे, तू माझ्याशी खरं बोलतो म्हणून मी तुझ्याशी खरं बोलतो. ज्या दिवशी तुझ्यावरचा माझा विश्वास उडेल, तू खोटं बोलशील, त्या दिवशी तुझा आणि माझा विषय संपला. सांगितलं, म्हणले जरा बाजूला सरक. दुसरा आला, म्हणजे तू माझ्यासाठी काय करशील? म्हणले असं आहे, तू आणि मी मित्र आहे. म्हटले एक करील, काय करील? तू जिवंत आहे तोपर्यंत मी तुझ्या संगती, आणि तू गेला की मग मात्र तुझं उत्तर कार्य मी पार पडील. हा म्हटला, तुझा आणि माझा विषय संपला, सरक. म्हटले बाजूला. तिसरा मित्र पळत आला, म्हणले तू काय करशील माझ्यासाठी? म्हणले एक करील, तू आहे तोपर्यंत तुझ्या संगती, तू गेला तरी तुझ्या संगती, आणि जेव्हा जन्म घेशील ना तरी तुझ्या संगती. खरं सांगा मला, मित्र यातला कोणता करायचा आहे आपण? कितवा? किती नंबरचा? 3 नंबरचा, बरोबर आहे का नाही? आता थोडा शोध घ्यायचा आहे. पहिला मित्र कोणता? प्रेम आहे तोपर्यंत माझं तुझ्यावरती प्रेम आहे,
तू गद्दारी केली, तुझा आणि माझा विषय संपला. तू खोटं बोलला, तुझा आणि माझा विषय संपला. पहिला मित्र कोणता सांगितला, दुसरा तिसरा कोणता नाही. पहिला मित्र विश्वास. पहिला मित्र कोणता आहे? प्रत्येकाचा पहिला मित्र कोणता आहे? विश्वास. पती पत्नी हे नातं कशाने चालतं? विश्वासाने. गुरु आणि शिष्य हे नातं कशाने चालतं? विश्वासाने. पहिला मित्र कोणता आहे? विश्वास. दुसरा मित्र कोणता? कारण हा काय म्हटला होता, तू खरं बोलला तर मी खरं बोलेल, तू जर खोटा बोलला तर मी खोटं बोलेल, तुझा आणि माझा विषय संपला. पहिला मित्र असणारा विश्वास आहे. विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही आणि विश्वास ठेवायचा दोन ठिकाणी, देवाच्या ठिकाणी आणि संतांच्या ठिकाणी. गोड प्रमाण दिलं तर जाधव बाबांनी मगाशी फार गोड प्रमाण दिलं होतं. तो पहिला असणारा मित्र. दुसरा मित्र कोणता दिग्दर्शन केला? जरा बारके नाही का? तो म्हणला तू आहे तोपर्यंत मी सांगते, तू गेला की तुझं उत्तर कार्य मी पार करील. कोणता मित्र? दुसरा तिसरा कोणता नाही. दुसरा मित्र सांगितला परिवार. सर्वांचा दुसरा मित्र कोण आहे? परिवार आहे. आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्या संगती आणि आपण गेल्यानंतर आपलं उत्तर कार्य कोण पार काढतं? कोण करतो? परिवारातलेच लोक ना. हा दुसरा मित्र आहे. याचा विषय संपला. आणि तिसरा मित्र सांगितला तू जोपर्यंत आहे तोपर्यंत संगती, गेल्यानंतर संगती आणि पुन्हा ज्याला मला येशील तेव्हाही संगती. कोणता मित्र सांगितला? जरा बार काही नाही का? हा मित्र कोणता आहे माहिती का? दुसरा तिसरा कोणता नाही. देवरूपी नावाचा मित्र हा तिन्ही काळामध्ये संगती आहे. मग मित्र करायचा आहे कोणता याचा विचार करावा. विठ्ठला विठ्ठला अशा मित्रावरती विश्वास असावा का तो आपल्याशी गद्दारी करणार नाही. अशा मित्रावरती विश्वास असावा. म्हणून सांगतो मी, कधी कधी मित्रही धोका देऊ शकतो. लय विश्वास त्याच्यावरती ठेवायचा नाही. त्या अगोदर काय दिग्दर्शन केलं? नदी असेल, नखा असणारा प्राणी याच्यावरती जास्त विश्वास ठेवायचा नाही. स्त्री असेल, बालक असेल यावरती जास्त विश्वास ठेवायचा नाही. हे कधी पाहायला मिळतं, एखाद्या ऐरानामध्ये एखादी स्त्री जर उभी राहिली आणि तिने जर हात केला, थांबा थांबा मला असं पुढं घ्या, असं मला असं जरा वाचवा, असं जर म्हटले तर कुठंतरी काहीतरी गडबड होण्याची भीती आहे. आमच्या भागामध्ये घडलं. आमच्याकडं मांची नावाचं गाव आहे बाबाजी. आणि तिथं असं एक महिला उभी राहायची. थांबा थांबा रात्रीची वेळी म्हणायची मला कोणीतरी घ्यावं, मला कोणीतरी असं लोणीपर्यंत सोडा. ती थांबली, लोक थांबायचे, ती गाडीमध्ये बसायची आणि बरोबर 2 किलोमीटर वरती गेली. काहीतरी आसारी ती खोनाखाना करायची. खोनाखाना केल्या का आसारी रस्त्याला आडवे लोक यायचे आणि जो ज्यानं काही त्याला घेतलं त्या लोकांना मारून त्यांचे पैसे काढून घेतले जायचे. आमच्या पट्ट्यामध्ये घडलेली घटना आहे, मानची पट्ट्यामध्ये. मग आता मला सांगा, ती आसरी एकांत वासात उभी राहिलेली स्त्री कधी कधी धोका देऊ शकते का नाही? कधी कधी धोका देऊ शकते का नाही? अनेक लोकांना असा धोका दिला, अनेक लोक लुटले गेले, अनेक लोकांची वास्तविक पाहता तिथं हत्या पण झाली त्या मालची हिल परिसरामध्ये. हे कशामुळे घडलं? विश्वास ठेवला त्या स्त्रीवरती. म्हणजे साऱ्याच बिचारा स्त्रिया असा असतात असं नाहीये, पण विश्वास ठेवलाय. म्हणून एक लक्षात घ्या, कधी कधी स्त्रीवरती विश्वास किती ठेवायचा यालाही महत्व दिग्दर्शन केलं. नखावाल्या प्राण्यावरती किती विश्वास ठेवायचा यालाही म्हणजे महत्व दिग्दर्शन केलं. अजून सांगितलं ज्याला शिंग आहे ना, शिंगावाल्या प्राण्यावरती पण जास्त विश्वास ठेवायचा नाही. बरोबर आहे का नाही? आपण लय विश्वास ठेवतो पण तो कधी आपल्याला हुंदडील याची शाश्वती नाही. मग आता काही म्हटले का मग विश्वास ठेवायचं तरी कोणावरती? म्हणजे जगतावरती. विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाहीये जगत. मग लायकीचं कोण आहे? म्हणजे संत आहे ना, संताच्या ठिकाणी विश्वास ठेवा. ते मागाशी वापरलेलं गोड प्रमाण. ठीक आहे, संताचे पायी हा माझा विश्वास. त्यांच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा. काय करतात? आपलं हित करतात म्हणून त्यांच्या ठिकाणी विश्वास ठेवायचा. विठ्ठला विठ्ठला अशा विश्वास पात्र असणाऱ्या स्त्री संत मुक्ताबाई महाराज, अनेक साधू संतांनी, अनेक वारकऱ्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला. कोणावरती? मुक्ताबाई महाराजांवरती. एक दिवस मुक्ताबाई महाराज चाललेल्या होत्या आणि चाललेल्या असताना अचानक त्यांनी पाहिलं आणि हसायला लागल्या. त्यांना विचारलं, माई साहेब तुम्ही का हसता? आई साहेब तुम्ही का हसता? आता ऐका बरं का, मुक्ताबाईंना या जगाने आई म्हटलंय. जगाने काय म्हटलंय? आई म्हटलंय. एवढंच नाही, 3 देवांना ही जन्माला घालणारी ही आदिमाय शक्ती आहे बरं का. देवाची
प्रमाण महाराजांनी असर दिलं, टाळी वाजवा त्यांच्याकरता. जाधव महाराजांना मी धन्यवाद देतो. एक बोलू का मी मगाशी बोलून गेलो, आपल्या आसरा देवगड संस्थेच्या आसरे जेवढे काही विद्यार्थी असतील, जेवढे आसरे महाराज मंडळी असतील, सर्व तरबेज आहे. त्यामध्ये एकही आसरा कमी नाही, वादक सुद्धा आसरे कमी नाही. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. हरिभक्तपरायण कृष्णा महाराज, बरोबर आहे ना? आदरणीय कृष्णा महाराज असतील, आमचे आदरणीय जाधव महाराज असतील, हरिभक्तपरायण तनपुरे महाराज असतील, रोहित महाराज असतील आमचे हरिभक्तपरायण, आणि गणेश महाराज. मागच्या वेळेस पण आसरे कार्यक्रमाला होते आमचे आदरणीय तोरमल बाबा, त्यांनाही धन्यवाद देतो. पवार बाबा नावकरीचे आमचे बाबाजी आल्यानंतर म्हणले आज पवारांची सत्ता आहे म्हटलं. तुम्हाला एक बोलू का, संत आणि साधू महात्मे मी बरेच पाहिले, पण बाबांकडे पाहिल्यानंतर माझा भावच एक वेगळा निर्माण होत असतो बरं का. त्यांचं स्मित भाषी बोलणं, संयमी बोलणं, आणि तैसे साच ज्ञानदेवांची उवीच आठवते. तैसे साचा निमवाळ मी तुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि साधू आणि संतांचं बोलणं असं असलं की मग मात्र मन कुठंतरी तिकडं असर वळतं, नाहीतर कधी कधी अवघड होऊन जातो. बरोबर आहे का नाही? आणि वक्तृत्व पण तेवढं असर गोड आहे. एक लक्षात घ्या ना, ज्यांच्या बोलण्यानं लोक जवळ येतात, ज्यांच्या बोलण्यानं जवळ येतात, असं बाबाजींचं असणारं बोलणं आहे. आपले देवगडचेही बाबा आदरणीय भास्करगिरी बाबा, त्यांच्याही बोलण्यानं लोक जवळ येतात. असं बोलणं पाहिजे की लोक जवळ आले पाहिजे. असंही बोलणं नको, असंही बोलणं नको, जवळ आलेले लांब पळाले पाहिजे असंही नको, हे का नाही? आणि मग त्या ठिकाणी असं आल्यानंतर आनंद वाटला. तैसे साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. या गुणीजनांचं भरभरून कौतुक करतो. आणि मेन जो विषय होता त्या मेन विषयाकडे असा वळतो. विठ्ठला 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 विठ्ठला. आद्यत्रय जननी देवाच्या, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाच्या. तीन देवांना जन्माला घालणारी ही आश्चर्य आहे. ही अशी तशी नाहीये, आदिमाय शक्ती आहे. तसं पाहायला गेलं, श्री संतांचा पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कुठेही द्वेष केलेला नाही. आपल्या बेटामध्ये म्हणजे असणाऱ्या देवगडला श्री संतान, श्री महिला असेल किंवा स्त्री असेल, यांचा द्वेष केलेला नाही. अजून थोडंसं या ठिकाणी असं पुढे जाऊन मी असं बोलेल. पहिला मुद्दा असा आहे, वारकरी संप्रदायामध्ये भेदच नाहीये, ऐका नाही. काही ठिकाणी जर पाहिलं तर असं भेद पडतात. वेदांतिक दृष्टिकोनातून जर बोलायला गेलं, कधी कधी जीव जीवाचा भेद दिसतो, कधी कधी जीव जडाचा भेद दिसतो, आणि कधी कधी जीव ईश्वराचा भेद दिसतो. कधी कधी ईश्वर ईश्वराचा भेद दिसतो, कधी कधी ईश्वर जडाचा भेद दिसतो, कधी कधी ईश्वर जीवाचा भेद दिसतो बरं का. आणि कधी कधी थोडं जर चिंतन करायला गेलं, जीव जीवाचा भेद दिसतो, कधी कधी जीव ईश्वराचा भेद दिसतो, कधी कधी जीव जडाचा भेद दिसतो. असे या ठिकाणी सर्व भेद दिग्दर्शन केले. पण आपला संप्रदाय एवढा सुंदर आहे, इथं कुठलाही भेद केलेला नाही. बरोबर आहे का नाही? इथं कुठल्याही प्रकारचा असा भेद केलेला नाही. इथं विष्णू जरी असेल तशीच पूजा, आणि इथं शंकर प्रभू जरी असतील म्हणजे हार जरी असेल तरी तेवढीच पूजा. नव्हे नव्हे उपासना करत असताना जी श्रद्धा किंवा भाव हा तसाच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. एक प्रमाण देतो मी, फार गोड प्रमाण आहे. विष्णू माया जागा विष्णू माया जागा विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. वेद वेद विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदा भेद ब्रह्म मंगल.
गोड या ठिकाणी असं चिंतन केले. हरी आणि हर याचा भेदच केला नाही. भेद करणारा हा असा संप्रदाय नाही. हर या ठिकाणी व्यापकता आहे संप्रदायाची. आणि मग या ठिकाणी असणारा श्री संत मुक्ताबाई महाराज यांचा असरा अभंग आपण असरा वसिक पाता निवडलाय. तर प्रमाणा बरेच आहेत तसे. यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची सकाळासी येते आय अधिकार कलियुगी उद्धार हरीचे नामे. वरचं कापड वेगळं असेल पण आतल्या दृष्टिकोनातून जर विचार केला जिला आपण श्री म्हणतो श्री नसून ते आत्मतत्व ईश्वराचा अंश आहे. ते आत्मतत्व ईश्वराचा अंश आहे. ज्याला आपण बालक म्हणतो ते बालक नसून त्यातलं आत्मतत्व ईश्वराचा अंश आहे. ज्याला आपण पुरुष म्हणतो त्यातलं आत्मतत्व तो ईश्वराचा अंश आहे. ते काय असं वेगळं नाहीये. परमात्म्याने दिग्दर्शन करावं. सर्वांमध्ये जो अंश आहे तो माझाच अंश आहे म्हटले. धन्यवाद. विठला 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 म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेद नाही. असा भेद नसणारा असणारा वारकरी संप्रदायातली असणारे संत मंडळी चंद्रभागेच्या वाळवंटावरती असणारी जमलेली होती. बरं नाही का? काय अधिकार त्या मुक्ताबाईंचा. एवढा मोठा अधिकार या मुक्ताबाईंनी एक कीर्तनकारांना सांगावं किंवा म्हणावं. म्हणले हे जे ज्यांनी कीर्तन केलं हे मडकं कच्च एक पक्क तेवढं पहा. सांगावं कुणाला? संत गोरोबा काकांना. गोरोबा काका म्हणजे संतांचे परीक्षक. संतांचे परीक्षक कोण? सारे संत त्यांना काका म्हणायचे. विठ्ठला विठला विठला काका म्हणले एवढं मडकं कच्च एक पक्क तेवढं पहा. कोणतं मडकं? नामदेव राय रूपी नावाचं मडकं ज्यांनी कीर्तन केलं होतं. म्हणजे अधिकार पाहणं किती मोठा होता का ज्या असणाऱ्या मुक्ताबाईनं त्यांना म्हणावं काकांना म्हणावं आज्ञा करावी हे मडकं कच्च एक पक्क तेवढं असणारं पहा. या मुक्ताबाईचा अधिकार किती मोठा. अजून थोडं जर बोलायला गेलं एवढा मोठा अधिकार गोरबा काकांना तर सांगावं हे तर महत्वाचंच आहे. पण या मुक्ताबाईचा अधिकार एवढा मोठा ज्ञानी असणारे ज्ञानदेवांना पण सांगावं की म्हणले जो कोपीचा दरवाजा तुम्ही लावलाय ना तो जरा उघडा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही म्हणले असं रडत बसू नका जरा बाहेर या. आता ज्ञानदेव महाराजांचा अवतार म्हणजे सर्वसामान्य नाही. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर एवढा मोठा अवतार असणारा म्हणजे साक्षात असणारा विष्णूचा अवतार माझे ज्ञानेश्वर महाराज. पण त्यांना असणारा सांगावं कुणी छोट्याशा असणाऱ्या मुक्ताबाईनं महाराज दरवाजा उघडा आणि जरा बाहेर या. कशाचा? कोपीचा. कोणत्या कोपीचा? ती कोपी नाही देहरूपी नावाची कोपी. हिचा असणारा मनरूपी नावाचा दरवाजा उघडा आणि अंतकरणामध्ये जे आहे हे जरा प्रकट होऊ द्या. ते जर प्रकट झालं तर जगाचं कल्याण होईल. विठ्ठला विठला हाही अधिकार माझ्या असणारा मुक्ताबाईचा. किती मोठा अधिकार. ऐका ना माय बाप. 1400 वर्षे जगणारे आपल्याच प्रांतामधले आपल्या परिसरातले चांगदेव महाराज. ऐका नाही जेव्हा पत्र पाठवलं होतं चांगदेव महाराजांनी वृत्तांत सर्वांना माहित आहे. मी शॉर्टकट मध्ये पुढे पुढे चालतोय. शिळी जशी शेंडे शेंडे खाती ना तसं शेंडे शेंडे सांगून मी पुढे पुढे चालतोय. आपल्याला पूर्ण अभंग सोडवायचा आहे. पैठणला काय आले पुंतंब्याला काय गेले वृत्तांत आहे. फार गोड ऐकण्यासारखं असं चिंतन आहे. जेव्हा पुंतंब्यासारख्या ठिकाणी असणारे आले आणि काही असं लोक जिवंत केले वास्तविक पाहता पशु पक्षी जिवंत केले आणि निघून गेले. काही काळाने असणारे समाधीतून असणारे जागे झाले. कोण? चांगदेव महाराज. चांगदेव महाराज जागे झाले. म्हणजे कोण आलं होतं? म्हणजे काही नाही 4 बालक आले होते. बालक होते का? बालक नव्हते. साक्षात देव होते. कोण होते? ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्तख्या ब्रह्मचित कला. 4 बालक आले होते. काय केलं? काय नाही सर्वांना जाग केलं. म्हटले मग एक करा. त्यांना पत्र पाठवायचंय. पत्र पाठवत असताना लिखाण करताना साष्टांग दंडवत जर लिहावा तर आपल्यापेक्षा छोटे. साष्टांग आशीर्वाद लिहावा आशीर्वाद लिहावा तर आपल्यापेक्षा वास्तविक पाहता छोटे लय मोठे त्या ठिकाणी असणार नाही पण अधिकारानं तर मोठे दिसतात. साष्टांग नमस्कार घालावा तर आपल्या वयाची दिसत नाही. आता काय करायचं? पत्र कोरच पाठवलं. पत्र कोर गेलं
मुक्ताबाईंच्या हातामध्ये पडलं आणि मग सांगितलं, म्हणले दादा हे पत्र तर आलंय पण म्हणले कोरच आहे. कसं आहे म्हटले कोरं आहे. म्हणले मुक्ताबाई पत्र कोरं आलं ते बरं झालं, काही लिहिलं जर असतं तर त्यावरती आपल्याला काही लिहिता आलं नसतं, पण पत्र कोरं आलंय ना हे फार चांगलं झालं. आणि पत्र जे गेलेलं होतं कोरं, त्या कोऱ्या पत्रावरती 65 ओव्या लिहिल्या. कुणी? स्वस्ती श्री वटेषु जोल पोनी जगदाभासु दावी मग. धन्यवाद. विठला 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 मुक्ताबाईच्या सांगण्यावरून 65 ओव्या लिहिल्या आणि चांगदेव महाराजांचा असा उद्धार केला. म्हणजे एवढा मोठा अधिकार मुक्ताबाई महाराजांचा आणि आजचा अभंग हा मुक्ताबाई महाराजांचाच आहे. या अभंगाच्या अनुषंगाने जर चिंतन करायला गेलं, श्री संत मुक्ताबाई महाराज या ठिकाणी वास्तविक पाहता हसल्या. तुम्हाला एक सांगू, या सृष्टीमध्ये भगवंताने मनुष्याला काही गोष्टी प्रदान केल्या. हसणं हा नावाचा गुण मनुष्याला दिला, रडणं हाही नावाचा गुण मनुष्याला दिला, आणि चांगलं काय आणि वाईट काय हेही कळतं फक्त मनुष्याला. कोणाला? मनुष्याला कळतं. बरोबर आहे का नाही? मनुष्य देहाचे साधने याच देहाने घेऊ शकतो सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार. फार गोड असर चिंतन केले. याच देहानं सर्व गोष्टी घडतात. बरं, या मनुष्य देहाला हसता येतं, रडताही येतं. अजून बोलू, हा मनुष्य देह इतर प्राण्यापेक्षा हा सरळ निर्माण केलाय. बाकीचे प्राणी पहा तुम्ही सारे आडवे आहेत. बरोबर आहे का नाही? म्हैस कशी आहे? आडवी. घोडा कसा आहे? घोडा कसा आहे? आडवा. ठीक आहे नाही? गाढव कसं आहे? आडवं. मांजर कशी आहे? आडवी. आणि माणूस कसा आहे? सरळ आहे. पण एक बोलू का, ते दिसायला सारे आडवे आहेत पण वागायला सरळ आहे. ते दिसायला सारे आडवे आहेत पण वागायला सरळ आहे. हे दिसायला सरळ आहे पण वागायला लय आडवं आहे. एखादा व्यक्ती जर म्हटलाच बाबांचं एवढं सुंदर काम चालू आहे, स्वामी महाराजांचं एवढं सुंदर काम चालू आहे, मला 51,000 रुपये द्यायचे, एखादा आडवा जर आलाच ना, दिसायला सरळ ते म्हणतो कशाला द्यायचे आणि काय काम आहे समजून टाकायचं. आडवा आला ऐका नाही, तो दिसायला सरळ आहे पण आडवे. माणसामध्ये सुद्धा काही काही आडवे आहेत. एक लक्षात घ्या, भरभरून द्या. ह्या देवस्थानाला भरभरून द्या. तुम्ही भरभरून दिलं, इथला परमात्मा तुम्हाला काहीच कमी ठेवणार नाही. मी आज कीर्तन करायला आलोय. बाबाजी मलाही पण सांगा. मी सांगतो, जेव्हा तुमचं काम चालू होईल ना, 11,000ची पावती माझ्याकडून घेऊन जायची. मी का सांगतो याचं कारण आहे. तुम्हाला एक सांगतो, मी बाकीच्या ठिकाणी मी देत नाही, बाकीच्या ठिकाणी नाही देत, बाकीच्या ठिकाणी नाही देत, पण जिथं माझं मन रुतलं ना तिथं दिल्याशिवाय राहत नाही. मी कोण देतोय? माझा परमात्मा मला सांगतो इथं दिलं पाहिजे. आम्ही काय देणार आहे? फक्त एक आहे, तुमचंच घ्यायचं आणि इकडे द्यायचं. अजून काय करायचं? आणि असं जर केलं तर बाबांची कृपा आमच्यावरती झाली तर अजून 2 कीर्तनं वाढतील. विठला विठला कारण काय? याचं कारण आहे, जी परंपरा आहे देवगडची, जी परंपरा, या परंपरेत आम्ही लागू. याचं कारण असं आहे, बाबाजी पण आपले देवगडच्या परंपरेतले, आम्ही देवगडच्या परंपरेतले. देवगडची अजून एक परंपरा आमच्या आश्वीमध्ये आली. कोणाच्या रूपानं? बाल ब्रह्मचारी पुंजाई आई साहेबांच्या रूपानं. बरोबर आहे? कोणाच्या रूपानं? बाल ब्रह्मचारी पुंजाई आई साहेबांच्या रूपानं आमच्या आश्वीमध्ये राहिल्या. आणि त्या संस्थांचं या ठिकाणी असणारं मोठं काम चालू आहे. तिथं पण आम्ही या ठिकाणी असणारं लोकांना प्रवृत्त करून आज सुंदर मंदिर होतंय. प्रवृत्त आम्ही नाही केलं, किसनगिरी बाबांसारख्यांच्या आशीर्वादाने, स्वामी बाबांच्या आशीर्वादासारख्या, यांच्यासारख्यांच्या आशीर्वादाने, भास्करी बाबांच्या आशीर्वादांसारख्याने, म्हणजे त्यांनी आशीर्वाद दिले असतील, प्रकाशानंद बाबा स्वामीजी महाराज यांच्या आशीर्वादाने ते काम असं तिकडे चाललंय. भव्य दिव्य काम आहे. मग मला सांगा, तिकडं दिलं काय आणि इकडं दिलं काय, काय फरक आहे? म्हणून तर इकडे असणारी 11,000 रुपयाची देणगी तुम्ही चालू झालं काम की लगेच मला सांगा, त्या ठिकाणी आणून देईल. आणि देवाला पण विनंती करतो, फक्त आठवण राहू दे. कसं होतं, आम्ही भावनेच्या भरोती इथं बोलतो, आठवण करून द्या. कारण देवस्थान हे आपलं देवस्थान आहे, आपण दिलंच पाहिजे. विठला 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 विठला.
असे ऐकणारे पाहिजे राजहंसाप्रमाणे. आडवा. माणसं दिसायला सरळ आहेत पण वागायला आडवे. किती आडवे तुम्हाला एक सांगतो मी. आता थोडंच घेतो, 2 मिनिटं घेतो. तसं विषयांतर नाही करत पण घेतो 2 मिनिटं. एखाद्याच्या मुलीचं लग्न ठरवायला जर गेले, शनिवारचा दिवस जर असला आणि कधी मांजर जर आडवी आली तर माणसं मागे फिरतात. त्यांना विचारलं का आडवे, का बरं मागे फिरले? काय नाही, मांजर आडवी आली. एक लक्षात घ्या, मांजर कोणाचंच लग्न मोडत नाही. मांजर कधीच कोणाचं लग्न मोडत नाही. एक लक्षात घ्या, मांजर आडवी गेली तर जाऊ द्या, पण माणसं जर आडवे गेले जमलेलं लग्न सुद्धा मोडू शकतं. मांजर बरी का माणसं बरी मला सांग. नुसतं म्हटलं ना का तुमच्या भाऊबांधात दिली पावर का तुमचं तुम्ही. एका मिनिटामध्ये लग्न मोडतंय. मांजर बिचारी 50 वेळेस आडवी येऊ द्या, ती लग्न मोडत नाही. पण माणसं दिसायला सरळ आहे. हीच माणसं आडवं बोलल्यानंतर लग्न मोडल्याशिवाय राहत नाही. माणसं विचित्र. पण ऐका ना, या माणसामध्ये पण या ठिकाणी काही गुण चांगले दिले. हसणं नावाचा गुण हा चांगला दिला आणि रडणं नावाचा गुण हा पण चांगला दिला. आता हा गुण एका ठिकाणी नाही दिला, हा तिघांच्या ठिकाणी प्रदान केलेला आहे. या सृष्टीमध्ये तिघांच्या ठिकाणी हा गुण दिला. कोणाच्या ठिकाणी? 1 माणसाच्या ठिकाणी पण दिला, 2 संतांच्या ठिकाणी पण दिला आणि 3 देवाच्या ठिकाणी पण दिला. विठ्ठला 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 विठला विठला विठला